जर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, पुणे शहराचे पालकमंत्री अजितदादा जर हे आपल्या पक्षाचे तिकीट देत आहेत तर ते गुन्हेगार नाही आहे. 2 सीट विन आमचे, 2 सीट विन आंदेकरचे, 2 सीट विन झाले. निकी काम आंदेकर विन, 2 सीट विन. आतमध्ये असो बाहेर असो त्यांनी भरपूर कामं केलेली लोकांची, त्यामुळे लोकांनी त्यांना मतं दिलेली आहेत. लग्नाकरता माहिती करता पैसे द्यायचे ते माहीत पुन्हा आता गोरगरीबांना पालिकाकडून काय करतात नुसते हा म्हणतात. बहुत सपोर्ट था आपको, भगवान के जैसा सपोर्ट किया. या प्रतिक्रिया आहेत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आंदेकर कुटुंबियांना महापालिकेत पाठवणाऱ्या नागरिकांच्या. तुरुंगातून निवडणूक लढवणाऱ्या लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांचा पुणे महानगरपालिका निवडणुकांमध्ये विजय झालाय. महापालिका निवडणुकांमध्ये आंदेकरांना उमेदवारी दिल्यानं पुण्यात राजकीय रणकंदन माजलेलं. मात्र तरी देखील प्रभाग क्रमांक 23च्या नागरिकांनी आंदेकरांना स्वीकारलं. गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगातून निवडणूक, तरीही आंदेकरांना कौल का दिला या प्रश्नाला सामान्य जनतेने दिलेली उत्तरं ऐकून सरकार आणि प्रशासनाला ग्रासरूट लेवलचे प्रश्न सोडवण्यात आलेलं अपयशच अधोरेखित होतंय. यातूनच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांचं राजकारणात फावतंय का असा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित होतोय. पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. तुरुंगातून ही जी निवडणूक लढवली होती आणि आज त्या विजय देखील झालेले आहेत. आंदेकर कुटुंबियांना निवडून देण्यामागचं कारण काय? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणि अजितदादांनी जे तिकीट दिलेले आहे ते महिलांना दिले, त्यांच्या घरच्या महिलांना दिले, गुन्हेगाराला दिले नाही आहे. आणि गुन्हा सिद्ध व्हायचा आहे. तर जर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, पुणे शहराचे पालकमंत्री अजितदादा जर हे आपल्या पक्षाचे तिकीट देत आहेत तर ते गुन्हेगार नाही आहे, ते स्वच्छ आहे. एखाद्या घरातल्या माणसाने काय चूक केली त्याचं शासन अख्ख्या घराला तुम्ही देऊ शकत नाही. याला जस्टिस म्हणत नाही आहे, याला लोकशाही म्हणत नाही आहे, याला बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान म्हणत नाही आहे. तर त्या नागरिकांनी, जनतेने, मतदारांनी, त्या आई बहिणींनी तो प्रेम जे होता ते त्यांनी स्पष्ट करून दाखवलं. ते नेकीच्या कामानेच ते विजय झालेले आहेत. त्यांनी अजूनपर्यंत कुणीही 2 माणसांनी येऊन सांगावं की यांना नगरसेवक होते तेव्हा कुणी असं माणूस कधी कंप्लेंट दिलेली नाही आहे. प्रशासनाने लोकांना पकडून नेऊन दाबून कबूल करा, हे करा, ते करा, तुम्हाला असा त्रास होतोय म्हणून सांगा, म्हणजे आम्ही त्यांच्याकडे बघतो, अशा प्रशासनाने असा दबाव आणून लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला आहे. आतमध्ये असो बाहेर असो त्यांनी भरपूर कामं केलेली लोकांची, त्यामुळे लोकांनी त्यांना मतं दिलेली आहेत. अहो असं काय असेल आपलं काम तर आपण जायचो ना त्यांच्याकडे, त्यामुळं करायची ती लोक. असं आपलं नळ पाणी देणं किंवा असं दुसरं काय गटार तुंबलं त्यांच्याकडे जायचं, असं खूप कामं केले. 2 सीट विन आमचे, 2 सीट विन आंदेकरचे, 2 सीट विन झाले. निकी काम आंदेकर विन, 2 सीट विन. लग्नाकरता माहिती करता पैसे द्यायचे ते माहीत पुन्हा आता गोरगरीबांना पालिकाकडून काय करतात नुसते हा म्हणतात. आधी हो गणेश बिडकर निवडून हात वर केला आमच्या टायमाला, पाणी येत नव्हतं म्हणून, तरी तो निवडून आला. हा कमीत कमी 92पासून 97पासून आंदेकर इथनं निवडून जातात. आणि आमचा त्याचा काय संबंध नाही. आम्ही व्यापारी लोक आहे. व्यापारीचं आणि आंदेकरचं काय संबंध नाही. फक्त या इलेक्शनपुरता त्यांचा आमचा संबंध आहे. घरचं जे असतं घरचं म्हणजे कामं बिमं करतात ना. कधी बी आम्ही तिकडे गेलो त्यांच्या इथनं आम्ही खाली हात आलो नाही. आनंद है बस हाँ बस शोभागार बहुत खुशी हो गई थोड़ा. अरे क्या है, जरा सपोर्ट रहता, गरीब को सपोर्ट रहता. देखो अभी हम तो इतने गरीब थे, बहुत सपोर्ट था हमको, भगवान के जैसा सपोर्ट किया उसने. लेकिन वो अभी जेल में है. अभी क्या करेंगे, वो आपस में ऐसा नहीं होना मांगता. हो गया, क्या करें.